तर तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील ठाकरेंना टोला लगावलाय। ईव्हीएमवर शंका घेणारे आता काय बोलणार? जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं आणि जेव्हा जिंकत नाहीत तेव्हा ईव्हीएम वाईट असतं। लोकांना काम करणारी माणसं हवी आहेत। घरी बसणाऱ्या लोकांना मतदारांनी घरी बसवलं। ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावलाय। जिथे ईव्हीएम वर शंका घेतात, जेव्हा ते लोकसभा जिंकतात, इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगला असतो, आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब, मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं। आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या? त्या तर बॅलेट पेपरवर होत्या। आता काय म्हणणार? बॅलेट पेपरवर काय आरोप करणार? महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं, जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं। त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे, आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे। ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते, हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असतं, आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही सर्वात महत्वाची आहे, आणि जनता ठरवत असते, आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।